राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे आणि इथे मी 2 वाटी पाणी घेतलेले आहे आणि थोडंसं चवीपुरतं नमक मी घालते आहे त्यामध्ये, कारण की आपण तांदळाचं पीठ हे 2 वाटी घेतलेलं आहे. तुम्ही इथे तांदूळाचं कुठल्याही प्रकारचा यूज करू शकता. राशनचे असो किंवा कोलम असो किंवा आंबेमोहर वगैरे जे तुम्हाला आवडेल त्याचं तुम्ही यूज करू शकता. आता बघू शकता मी 2 वाटी पाणी आणि 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. काही तांदळाच्या पिठावर पण असतं, काही तांदळाला पीठ जास्त लागतं, त्यासाठी तुम्ही शक्यतो 2.25 वाटी तर घेऊ शकतात. आता मी हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकून ठेवलं आहे. वाफेवर ते तांदूळ आपलं मऊ होतं. इकडे साईडला आपण सारण बनवून घेऊया. मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे आणि खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. खोबरं मी सालीसकट खिसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही वरचं कव्हर काढूही शकता. आता मी इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला होता. तो आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आपला गूळ वितळला की त्यामध्ये आपण थोडंसं खसखस घालणार आहे. तुम्ही खसखस भाजूनही घालू शकता किंवा अशीही घालू शकता. इथे मी काजू बदामाचे थोडेसे काप घातलेले आहेत. आता आपण हे सारण मिक्स करून घेऊया. जास्त आपल्याला कडक करायचं नाही, त्यामुळे मोदक आपले कडक लागतात. आता आपलं सारण रेडी झालेलं आहे. यामध्ये मी वेलची पूड घालते आहे. वेलची पूड तुम्ही घालून बघा, ह्या सारणाला खूप टेस्ट चांगली येते. आता आपलं सारण रेडी झालेलं आहे. आपण साईडला याला थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते मी एका ताटात घेतलेलं आहे. त्याला आपण आता 10 ते 15 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे. ते चांगलं मळल्यानंतर आपलं पीठ चांगलं सॉफ्ट झालं ना, मग आपले मोदक पण चांगले होतात. बघू शकता मी चांगल्या ह्याला हाताने चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे. इथं पाण्याचा बिलकुल पण यूज केलेला नाही. आपलं 2.25 वाटी पाणी बरोबर परफेक्ट होतं. आता आपण अशा प्रकारे मोदक बनवायला घेऊया. मोदकाची पहिली पारी करून घेतलेली आहे मी. त्याला बारीक कळ्या पाडलेल्या आहे, त्यामध्ये सारण घातलेले आहे. अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेला आहे. पाहू शकता किती चांगल्या प्रकारे आपला मोदक झालेला आहे. आता दुसरा मोदक मी तशाच प्रकारे बनवून घेत आहे. आपण याला वाटी पुरणाची जसं वाटी करतो तशी याची वाटी करून घ्यायची आहे. आपलं पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे, त्यामुळे आपल्या ह्याला पुरीला आपल्या चिरण्या पडत नाहीत. बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे. यामध्ये मी आता सारण भरून घेत आहे. सारण भरलं की साईडनी थोडं थोडं करून आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. अशा एक 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 कळ्या पाडून घ्यायच्या सगळ्या मिळून. थोडासा ह्याला तुपाचा हात लावायचा. तुपाचा हात लावल्यामुळे त्याला सगळ्या साईडनी आपण याला कळ्या पाडून घेणार आहोत. बघू शकता मी कशा प्रकारे कळ्या पाडत आहे. तुम्ही पोळपाटावर पण लाटून घेऊ शकतात आपली हे पुरी आणि त्यामध्ये सारण घालून घेऊ शकता. अलगद मी त्याला एकाच पोझिशनमध्ये डायरेक्शनमध्ये फिरवत आहे. अलगद फिरवून घेत आहे. अशा प्रकारे मी मोदक सगळे बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता आपले मोदक किती चांगल्या प्रकारे झालेले आहेत. अशा प्रकारे उकडीचे मोदक केले ना खूप टेस्टी लागतात. आता मी एक साईडला एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे. इडलीचं पात्र गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ओला कपडा रुमाल करून टाकलेला आहे. तुम्ही कुठलाही कपडा टाकू शकता. ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर मी मोदक सगळे आपले ठेवलेले आहेत. आता मी याला केशर चिपकून घेतलेलं आहे. एक 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 साईडला आपण आता सगळे साईड मोदकला मी केशर लावून घेतलेले आहे. बघू शकता आता आपले मोदक आपले की ते केशरचा कलर आपल्या मोदकांना लागतो. मोदक खूप दिसायला सुंदर होतात. याला 10 मिनिट मी वाफवून घेतलेलं आहे. बघू शकतात केशरचा सुद्धा कलर आपल्या मोदकाला लागला आहे आणि किती चांगल्या प्रकारे आपले मोदक दिसत आहेत. आणि आपले मोदक अशा प्रकारे रेडी झालेले आहेत. अशाच जर माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.